भूक आहे तुला. हॅलो नमस्ते, कशा आहात तुम्ही सगळे? खूप दिवसांनी आज ब्लॉग करते मी. ॲक्च्युली आज आहे रामनवमी, शनिवार आहे आणि मी चालली आहे भोरला, कारण की तिकडे राजवाड्यामध्ये खूप छान कार्यक्रम असतो बघण्यासारखा आणि त्या निमित्ताने थोडंसं जाणं येणं पण होतं. आणि मनवा ऑलरेडी गेली आहे तिकडे, कारण की तिला सुट्ट्या चालू आहेत. तर आता 9 वाजलेत आणि मी निघणारच आहे. आता नाश्ता वगैरे केला होता, तर पंकज सोडून येतील स्टँडवर आणि आज मी बसनं जाणार आहे. बसनं जाण्यात पण एक वेगळीच मज्जा आहे. तर आणि संध्याकाळी ते परत येतील, तर तेव्हा मी येणार सगळे. संध्याकाळी उशिरा येतील पेशंट वगैरे सगळे संपले की, तेव्हा आम्ही सगळे परत येऊत. आणि आधी आईंकडे जाणार आहे, आईन तात्यांकडे. मनवा आहे तिकडे. आणि मग आम्ही दर्शनासाठी थोडंसं निवांत झाल्यावरती जाऊ, किंवा मग 12 वाजता जन्म असतो त्यावेळी जाऊ. पण उन्हाळ्याच्या दिवसात इतकी गरमी आहे ना, आज 2 दिवस झाले तर खूप गरमी आहे. तर बघू पॉसिबल होईल. मनवाला पण घेऊन जायला लागणार आहे, त्यामुळे एक तर 12 वाजता जाऊ, किंवा मग थोडीशी गर्दी कमी झाल्यावरती जाऊ. आणि जे जे भोरचे आहेत त्यांनी मला कमेंट करून जरूर कळवा. जर इकडे कमेंट होत नसेल ना, तर कम्युनिटी टॅबवर जाऊन करा, किंवा मग इंस्टाग्रामवर मला फॉलो करा. निगडे गौरी म्हणून अकाउंट आहे. चला आता पटकन मी निघते, माझी बस आहे. मी तुम्हाला माझा ड्रेस दाखवायचा राहिला, परत तुम्ही विचारत राहता की पूर्ण ड्रेस दाखव म्हणून. सो असं सिंपल आहे, पण याची ओढणी फार आवडते मला. अशी आहे थोडी. सगळं घरातली पूजा वगैरे सगळं आवरलं आहे माझं, आणि बॅग घेतली आहे माझी, आणि आता निघणारच आहे. काय रे म्हणू? झुजूमध्ये बसला होता तू? उघडू का? उघडू का? उघडू का? हा. खेळायचंय.
पुरी करते ना पी दे की आल्या मनवानं पकडलं मला खेळायसाठी आणि इकडे आमची बाग आहे पाठीमागच्या साईडला आलोय आम्ही तर मी तुम्हाला बाग दाखवते इकडे आंब्याची आणि बरीच सारी झाडे आहेत नारळाची झाडे आहेत आणि दत्ताचं मंदिर आहे हे बघा इकडे कैऱ्या लागल्यात आणि आता आंब्याचा सीझन चालू आहे तर खूप सारे आंबे निघतात आणि शेतामध्ये पण आंब्याची झाडे आहेत आमच्या तर इकडे दत्ताचं मंदिर आहे आणि खूप छान वाटतं इकडे झाडं खूप आहेत तर थंड हवा एकदम उन्हाळ्याच्या दिवसात खूपच छान वाटतं तुळशीचं वृंदावन आहे इकडे कढीपत्ता आणि फुलांची बरीच सारी झाडे आहेत आणि इकडे हे खूप जुनं मंदिर आहे खूप वर्षांचं आहे आणि इकडे दत्ताचं मूर्ती आहे आणि पादुका आहेत महादेवाची पिंड नंदी आहे घराच्या बाजूलाच इकडे सगळे पाळणे वगैरे आलेत आणि दुसऱ्या साईडला इकडे कुस्ती आहे तुला आठवण आली माझी मम्माची पप्पांची कोणाची जास्त आली हळूहळू खायचं चावून चावून बस आजींना लाव मला नको लावलं को आजींना लावते निघाली बघ आजीची बोटांची एका लाव लावलं मला मुडकं तडकं नको मला एकच हाताला आवडत तुझ्या बॅग मध्ये आहे का बघ आहे ना व्हाईट कलर बाहेर जाताना घालत काय फ्रॉक फ्रॉक असेल ना त्याच्यात त्याच्यातच असेल इकडे आमचं किचन आहे किचन दाखवते मी तुम्हाला आणि फ्रीज इकडे वरती आईंनी डब्बे वगैरे मस्त पुसून धुवून स्वच्छ लावून ठेवलेत आणि मला यांचं किचन खूप आवडतं आईंचं मी 1 वर्ष लग्नानंतर 1-1.5 वर्ष इथेच होती राहायला आणि नंतर मग तिकडे गेलो तोपर्यंत पंकज अपडाऊन करत होते आणि असं हे किचन आहे इकडे देवघर आहे चाई आहेत सो आता आम्ही दुपारच्या आईंनी सगळं स्वयंपाक वगैरे करून ठेवलेला होता बट बाकीची जी आवरावरी आहे ते करून ठेवते मी आणि मग आम्ही दुपारनंतर अगदी थोडंसं ऊन कमी झालं ना मग जाणार आहोत राजवाड्यामध्ये तिकडे 12 वाजताच जो आहे रामाचा जन्म होतो आणि आज थोडंसं वातावरण चेंज आहे बहुतेक आज पाऊस पण येण्याची शक्यता आहे सो 4 वाजता तरी जाऊन येऊ आम्ही काय करतोय थांब ग हिला आता थांब ग थांब पण आता खूप दिवस झाले त्याला निर्मलातच टाकायची टाकायचे
मी उंच आहे, माझा हात पोहोचतो तिथपर्यंत. रबर काढलाय केसांचं, लपवते तिकडं. एकच आणलंय म्हणे. मी जाते सारोळ्याला, तू मला बसून पण देत नाही, त्रास देते. जाऊ का? नको बाई. जाऊ का? मला त्रास देते तू, मी जाते. तुला इथल्या शाळेत घालू आपण, चालेल का? हा, जाशील का? बर नाहीये. बर दे, हेअरस्टाईल करून दे मला, हेअरस्टाईल. डायनिंग एरिया आहे आणि पूर्वी इकडे डायनिंग टेबल होता आणि तो दरवाजा आहे तो बाहेर बागेच्या साईडचा आहे. या रूमला अटॅच हॉल आहे आणि फ्रंट डोअर आहे इकडे. हे जे पडदा लावला समोर तिकडे मेन रोड आहे आणि असा हॉल आहे. आणि हे खूप जुनं घर आहे त्यामुळे याच्या भिंती वगैरे खूप जाड आणि भक्कम बांधकाम आहे. खूप छान वाटतं इकडे, एकदम थंड वाटतं या घरात. म्हणजे आम्ही राहतो तिकडे खूप उष्णता आहे, पण इकडे सगळी झाडं आणि हिरवळ असल्यामुळे खूप असं थंड वातावरण आहे. आणि ॲक्च्युली हा कोकणच्या साईडचाच भाग येतो. नको, इथं नको पसारा घालूया, आवरलंय ना, तिकडे बसू आपण. चल चल बागेत आपण शूटिंग करू. चल बागेत. तर जेवण वगैरे झालं आमचं, थोडा वेळ रेस्ट करणार आहे. मनवा खेळतीये वरती, इकडे खिडकी आहे, ही अजून एक रूम आहे. आणि मग थोड्या वेळात जाऊ आम्ही मंदिरात. कुस्ती होतात तर कुस्तीची तयारी चालली आहे इकडे. लांबून जे आहे पैलवान लोक येतात आणि त्याचीच तयारी चालू आहे. आम्ही निघालेलो आहे, तात्या, आई आणि मी आणि मनवा आहे. पंकज खूप उशिरा येतात, सगळं पेशंट वगैरे बघून आणि मग तिकडचं सगळं लॉक करून येताच दर्शन करून येतात. आणि आम्ही आलो आहे राजवाड्याच्या इथे, तर दाखवते मी तुम्हाला. आणि इकडे ॲक्च्युली जो बाजीराव मस्तानी मूवी होता त्यात मस्तानीचा जो महल दाखवलेला आहे तर त्याची शूटिंग इकडे झाली. आणि बरेच सारे मराठी सिरियल्स वगैरे असतात त्याची पण शूटिंग इकडे झालेली आहे. खूप सारे पिक्चर आणि खूप सारे इकडे शूटिंग होतात. हिंदी पिक्चरच्या पण खूप साऱ्या शूटिंग्स होतात इकडे भोरमध्ये, कारण की डोंगराळ भाग आहे तर हिंदी सॉन्ग्स वगैरे इकडे शूट केले जातात बरेच सारे.
आलो आता आम्ही आणि रिमझिम रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. बहुतेक जोरात पाऊस येतोय आणि आईंची तयारी चालली आहे. बाहेरचे कपडे वगैरे काढतायत आणि मी थोडं आता मनवाचं आवरून घेते. आणि इकडे सगळ्या कुस्ती चालू आहेत. कुस्ती मैदान आहे इकडे मोठं, तर इकडे कुस्ती होतात. आमच्या घराच्या मागेच आहे, तर खूप आवाज येतो इकडे आणि खूप वेळ चालतात. रात्री पार 11-12पर्यंत ॲटलिस्ट चालू राहतात. आणि मनवानं खेळणी घेतली आहे वेगळी वेगळी. एरोप्लेन पण आहे, फिश म्हणू ते. शार्क आहे. आणि काय आणलं आणि ते वाजून दाखव ना. ते भूक तात्या नाश्ता घेऊन आलेत आणि दरवेळी आम्ही आलो की घेऊनच येतात. त्यांना पण खूप आवडतात इकडचे भोरचे समोसे. आणि दादा आमचे दीर जरी आले तरी त्यांना पण खूप आवडतात. मग पहिल्यापासूनची त्यांची सवय आहे की आम्ही आलो की ते असं नाश्ता वगैरे घेऊन येतात. आणि ते येणार आहेत नेक्स्ट संडेला, तर भेटवेल. मनवाची इकडे मस्ती चालली आहे, तर नेक्स्ट संडेला मी नक्की माझी जाव आणि दीर येणार आहेत, त्यांना भेटवेल तुम्हाला. सो आत्ताच आम्ही जाऊन आलो आहे आणि आता स्वयंपाक करायचा आहे. चला. दर्शन करून आलेत आणि जेवायला बसलेत तात्या आणि पंकज. आणि थोड्या वेळाने आम्ही दोघी बसू यांचं झालं की, आणि मग आम्ही निघणार आहोत. आता 10 वाजलेले आहेत, 10 वाजत आलेत ॲक्च्युली. आणि मग निघणार आहोत आम्ही. कालच्या व्लॉगचा मी व्यवस्थित एंड नाही करू शकले. आता आम्ही आलोय घरी आणि मनवा पण आली आमच्यासोबत. आणि आजचा व्लॉग मी आता इकडेच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आता भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.